तर पट्टावाल्याकडे जाऊ जाऊ तुमच्या चपला झिजल्या. हा, पण तुम्हाला पट्टा काही भेटला नाही. सीधा कलेक्टर ऑफिसला गेला 3दा. कलेक्टर ऑफिसला हा, तरी नाही भेटला. नाही भेटला. आता या जनता दरबार आहे. हा, काय आहे आशा तुम्हाला? अशा म्हणजे आता इथं अर्ज दिलाय. अर्ज दिलाय. लग्न झालं तर जमिनी सांगता का ते एवढी जमीन आहे म्हणून? कसं सांगून आमच्या नावानच नाही तर. काही शेतकऱ्यांवर FIR सुद्धा झाली आणि 1-2 दिवस यापैकी काही शेतकरी जेलमध्ये सुद्धा राहिले. आणि 2008, 9, 10, 11 या 3 वर्षामध्ये सातत्याने आता आम्ही मोरगार्जुन इथं आणि या ठिकाणी जबरान जोत ज्या लोकांनी 1980 पासून तर 90 या 2009 पर्यंत जबरान जोत केलेल्या शेतकऱ्यांचा आज जनता दरबार या ठिकाणी भरले. आणि मोरगार्जुन विधानसभाचे आमदार राजकुमारजी बडोले यांनी या ठिकाणी जनता दरबार जे आदिवासी या मोरगार्जुन असेल, सडक असेल, गोंदिया जिल्ह्यातील जे शेतकरी ज्यांनी 90 पासून जबरान जोत शेती केली होती अशा लोकांचं सुनवाई हे साहेब मोरगार्जुनी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार मोरगार्जुनी आणि सडक अर्जुनीचे तहसीलदार यांच्या बरोबर आज या ठिकाणी तोडगा निघत आहे की ज्या लोकांनी जबरान जोत केलेले आहेत त्या ठिकाणी पुरावे या ठिकाणी अर्जाबरोबर पुरावे बघत आहेत आणि त्यांची छाननी करून अशा लोकांना अर्ज पट्टे देण्याच्या कार्य या ठिकाणी होत आहे. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. तर आपण शेतकऱ्यांना ती वर्षावर मिळत नाही म्हणून यांना तो प्रकरण पुन्हा परत करण्यात आला. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर शंकर नेवारे, मोहना विठोबा गावराने या दोन्ही शेतकऱ्यांना पत्र सुद्धा मिळाला आणि वारंवार विचारणा केली असते. यामागे सन्माननीय सभापती चेतनजी वडगाय साहेब यांनी सुद्धा पाठपुरावा केला, परंतु इतक्या शेतकऱ्यांच्या अजूनपर्यंत समस्येचा हल झालेला नाही. त्या संदर्भामध्ये सन्माननीय एजो साहेब, सन्माननीय तहसीलदार साहेब, संपूर्ण शेतकऱ्यांचा एकच विषय आहे. मागील 97-98 या वर्षापासून यांच्या त्या शेतीवर अतिक्रमण आहे आणि काही शेतकऱ्यांवर FIR सुद्धा झाली आणि 1-2 दिवस यापैकी काही शेतकरी जेलमध्ये सुद्धा राहिले. आणि 2008, 9, 10, 11 या 3 वर्षामध्ये सातत्याने कलेक्टर समितीकडे आपले दावे सादर करून आपला प्रस्ताव यांनी समोर पाठवला आहे. आणि त्या संदर्भामध्ये वारंवार विचारणा करत असताना यांना पुनर्विलोकनाकरता यांचा पत्र सन्माननीय यांनी मागे अर्ज दिला सन्माननीय एजू साहेबांकडे. सन्माननीय एजू साहेबांनी तहसीलदार साहेबांना पत्र लिहिला आणि त्याच्यामध्ये पुनर्विलोकनाचा विधान शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पट्टे सुद्धा मिळालेले नाही. ही प्रथम बाब आहे. आणि यापैकी काही शेतकऱ्यांना त्याची ताराचंद बापूसिया सोनवाने हा या मृत शेतकऱ्याच्या नावाने केस होती. आणि दरबार तुम्हाला किती आशा वाटून राहिली होईल याच्यामध्ये? आता आम्ही ती केस रिजेक्ट 2019 आणि 20 मध्ये रिजेक्ट केलं. आधी ती गोष्ट आम्हाला 2022 मध्ये मालूम झाली की आमची फाईल रिजेक्ट झाली. त्याच्यानंतर मग आम्ही घरीच राहिलो. 2024 ला आम्ही पुनर्विलोकन केलं. मग आता तुम्हाला अडचणी का? आता तुमची सर्व तुम्हाला पाहिजे नावा पट्टा पाहिजे. आज आहे ज्ञानेश्वर शंकर नेवारे, गाव दवा पळसगाव, तालुका सडक, जिल्हा गोंदिया. अच्छा, तर केव्हापासून तुम्ही जमिनीची जोड केली? आम्ही 95-96 पासून जोड केलेली आहे. अच्छा, आणि आता अडचण काय येत आहे तुम्हाला? आता अडचण म्हणजे आमची ती जिल्हा कलेक्टर ऑफिसला अडचण मध्ये अशी आहे का 2दा सुनावणी झाली. सुनावणी 2दा झालेली आहे. 2019 तुम्ही अतिक्रमण केव्हा केलं? 95-96 ला. आता कमीत कमी किती वर्ष झाले? 30 वर्ष होऊन राहिले. तुम्हाला पट्टा मिळालेला नाही? मिळालेला. आता हा जो उन्हाळा जबरान जोतचा आहे आणि वर्षावाढी पण त्या पाहिजे अजूनही गेलेला नाही. आम्ही समोर हे प्रेमलाल बापू राऊत, प्रेमलाल बापू हे आहेत यांनी सांगितलं आम्हाला रिजेक्ट आहेत म्हणून का नाही. आजपर्यंत रिजेक्ट आमच्या फाईल झाल्या कशा हा कुठे बिहार टाकावा कुठं त्या बिहार टाकावा नोंद आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा ठराव, वंचितचा ठराव,
जीपीएस नकाशा अभिलेख सबुदा भारत सरकार अर्ज एक लिस्ट मालपत्र आदेशपत्र पडताळणी निष्कर्ष पंचनामा ग्रामपंचायत संयुक्त सूचना प्रतिज्ञापत्र नमुना अभिलेख वंशावळी प्रत चित्रपत्रिका दंडाच्या पावत्या प्रकरणी तहसीलदार आणि चतुर्सीमा म्हणजे सर्व काय साहेब आपण जे पट्टे देतो ते फॉरेस्टच्या जमिनीवर देतो. तुमचा जो सातबारा आहे तो तुरंत मुंडी परिषदा विभागाला मला काम म्हणजे कायदा आपल्या त्याच्यात कसा झाला नाही. आता तुम्ही म्हणता भोपाळटोलीवाल्याने भेटला. माझी अतिक्रमण केस अटॅक्ट 19 पासूनची आहे, परंतु अजूनपर्यंत पट्टा मिळालेला नाही आणि ही केस एसटीओ ऑफिसला आहे किंवा जिल्हा स्तरावर आहे हे सुद्धा मला माहीत नसल्यामुळे आपल्याकडे विनंती करण्यात आलेली आहे. नाटक स्टेटस पहा. बाबाजी आपल्यापर्यंत जनता दरबारपर्यंत यायला नाही पोहोचलो. महत्वाचा मुद्दा ह्या 6 महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी साहेब तहसीलदार साहेब 182चा गट नंबरचा मामा तलाव फिरका त्याच्या सांडव्याचं पाणी वाहून 110च्या तलावामध्ये जाते. हा इंग्रजांच्या काळाच्या पूर्वीचं शहरीकरण झालेलं आहे नाल्याचं, पण 300 मीटर मध्ये तो नाला गाड्या त्याला 18-19च्या नकाशामध्ये तर तो नकाशा वाहतूक बंदोबस्त नकाशामध्ये ती नोंद आहे. 69-70 मध्ये नोंद आहे ना 18-19 मध्ये गायब झाला मी नाला गेला पुढे तो म्हणजे तो काम अजूनही घडलेला आहे. ही आपण याची दखल आम्ही आपल्यापर्यंत तक्रार केली आहे, तहसीलदार साहेबापर्यंत गेली आहे आणि ती गोष्ट आता अडचणीत आहे. दुसरा एक मुद्दा सांगतो सर, गावठाणाचा मुद्दा. तिडका ग्रामपंचायत 385 कुटुंबात घरांचा हा गाव, त्याच्यामध्ये गावठाणामध्ये फक्त 33 घर आहे. आतापर्यंत जर याची नोंद केली झाली असती तर बाकीचे घर गावठाणामध्ये आले असते. आता आपण ग्रामपंचायतचा मुद्दा आला की तिथं ज्यांचा अतिक्रमण असेल त्यांना मेंबर पदावर हटवून द्या, सरपंच पदावर हटवून द्या. मग तिडक्यामध्ये 3च गावठाणा 33 घर गावठाणामध्ये असतील तर किती माणसाने ग्रामपंचायतचे सदस्य राहायचं आणि कितीवर कारवाई करायची. म्हणून तो गावठाणामध्ये 385 पैकी 33 गाव घर गेले आणि बाकीचे सिरोली. तर केव्हा तुम्ही जबरान केली शेती आहे आमची 72 पासून 72 पासून आणि नोंद झाली आहे 81ला. 81ला हा माझ्या वडिलांनाच केलं ते 72 पासून. यावेळेस पटवारी कोण होता? आता पटवारी त्याचं आडनाव काय आहे रे भाऊ? जो बी पटवाऱ्याकडे जाऊ तुमच्या चपला झिजल्या हा पण तुम्हाला पट्टा काही भेटला नाही. सीधा कलेक्टर ऑफिसला गेला 3दा. कलेक्टर ऑफिसला हा तरी नाही भेटला. आता या जनता दरबार आहे हा काय आहे आशा तुम्हाला? आशा म्हणजे आता तो अर्ज दिला आहे. अर्ज दिला अशी आशा आहे, भेटेल अशी आशा आहे. किती जमिनीवर तुमचा जबरान जोत आहे? माझा आहे 2.25 एकरावर. 2.25 एकरावर. हा आता कोणता पीक घेतात त्याच्यावर? धान. सर एसडीओ साहेब ह्या अशा समस्या आहेत. माझी विनंती आहे की जे 70, 75, 72 पासून ज्या जबरान जोत केलेले आहेत त्यांचा कमीत कमी निर्वाळा व्हावा आणि त्याने पट्टा द्यावा अशीच आहे की नाही? अशीच आहे. आणि वरतून विट्या डोचा पाणी पण सुद्धा लागू आहे त्या जमिनीला. आता डबल फसल लावली आहे. डबल फसलीची जमीन आहे आणि पट्टा नाही. कर्ज घेता येत नाही आणि कोणती नुकसान झाली तरी पण मिळत नाही. जमिनी सांगता का ते एवढी जमीन आहे म्हणून? कसं सांगून आमच्या नावानाच नाही तर अतिक्रमण आहे म्हणून सांगावं लागेल. अतिक्रमणची तर ते सोडते का लग्नाच्या वेळेस एवढी जमीन आहे म्हणून? नाही आम्ही सांगतोच जमीन आहे म्हणून आमच्याजवळ सांगते. हो काय नाव तुमचं? पप्पू गणपत लसून ते सिरोली. हा गोष्ट महागाव. असे होते शेतकरी. मी धनंजय चव्हाण गोंदिया.